नेक्स्ट टॉपिक आहे आपला इव्हॉल्युशन. तर इव्हॉल्युशन म्हणजे काय? तर ग्रॅज्युअल चेंज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. काय तर ग्रॅज्युअल चेंज, बघा डेफिनेशन इथे दिलेली आहे. डेफिनेशन म्हणतापेक्षा इथे एक सुरुवात दिलेली आहे की ग्रॅज्युअल चेंज अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे काय? ग्रॅज्युअल चेंज म्हणजे काय? तर हळूवार बदल होणे. काय? हळूवार बदल होणे ओव्हर अ लॉंग ड्युरेशन म्हणजे काय? एक लंब्या कालावधीसाठी हळूवार बदल होणे, त्यालाच काय म्हणतात आपण? इव्हॉल्युशन. आता हे जे प्रोसेस आहे हे काय आहे? खूप स्लो प्रोसेस आहे. हे काय आहे? फास्ट प्रोसेस आहे का? नाही. तर ही जी प्रोसेस आहे ती खूप स्लो प्रोसेस आहे. कारण आपण बघितलं की इव्हॉल्युशन जे आहे ते एका झटक्यात होत नाही. जर बघितलं की आपले पूर्वज, आपण म्हणतो की आपले पूर्वज बंदरासारखे होते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणू नका की आमचे पूर्वज बंदरासारखे होते, सर तुमचेच पूर्वज बंदरासारखे आहे, आमचे नाही. तर सगळ्यांचे जे पूर्वज आहेत ते काय आहे, त्याची उत्पत्ती आपण जेव्हा बघू समोर टॉपिकमध्ये, तर तुम्हाला कळेल की आपले पूर्वज हे नेमके कुठून आले. तर हे ग्रॅज्युअल चेंज जे आहे इव्हॉल्युशन, हे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतं का? तर नाही. जर आपण बघितलं की ग्रह सुद्धा बघितले असेल, स्टार बघितले असेल, यांच्यामध्ये सुद्धा ग्रॅज्युअल चेंज होतो. तुम्ही एखादी व्हिडिओ बघितला असेल की पहिले जे आहे भारत जो आहे, ठीक आहे, भारत हा भूखंड जो आहे, इंडियन प्लेट्यू जो आहे, तो काय पहिले आफ्रिकेला होता चिपकून. मग तो आफ्रिकेतून काय झाला, टेक्टॉनिक्स प्लेटमध्ये काही मुवमेंट झाले आणि तो भारत जो आहे खंड तो अलग झाला आणि तो आफ्रिकेपासून अलग झाले आणि तो एशिया खंडाला असा धडक दिली त्याने. तर ते धडक दिल्याने काय झालं की ते जे आहे आपला तिबेट, हिमाचल प्रदेश, नेपाळ तिकडचा जो भाग बघितला तर तिथे काय झालं की हिमालयाची उत्पत्ती झाली. तर ते एका दिवसात झाली का? नाही. ते हळूहळू हळूहळू उत्पत्ती होत गेली. आपण जर बघितला की माउंट एव्हरेस्टची अगोदरची हाईट जी होती आणि आताच्या हाईटमध्ये जो बदल आहे तो साधारणपणे 2 मीटरचा झालेला आहे. तर बघा की त्याला 70-80 वर्ष लागली की 2 मीटरने माउंट एव्हरेस्टची हाईट वाढली. तर माउंट एव्हरेस्ट जो आहे तो एका दिवसात तयार झाला आहे का? नाही. अजूनही इंडियन सब कॉन्टिनेंट जो आहे तो त्या प्लेट्यूला काय करताय, तिबेटन प्लेट्यूला धक्का मारत आहे, जेणेकरून आपला माउंट एव्हरेस्टची हाईट काय आहे अजूनही वाढत आहे. तर हे झालं इव्हॉल्युशन. आपण पृथ्वी बघितला असेल की पहिले तो गॅसचा गोला होता, मग तो थंडा थंडा झाला, अर्थात काय लिक्विड झाला, मग परत थंडा झाला, मग काय झाला तो सॉलिड झाला. तर हे होतं आपलं इव्हॉल्युशन. ठीक. आता बघा इथे एक इव्हॉल्युशनची डेफिनेशन दिली आहे की फॉर्मेशन ऑफ स्पीसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, बघा नवीन नवीन जे प्रजाती जे आहे जे उत्पन्न होत आहे, ठीक आहे, प्रिव्हियस जनरेशन पासून ग्रॅज्युअल चेंज होत आहे सेव्हरल जनरेशन पासून, त्याला काय म्हणतात? ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड एज इव्हॉल्युशन. आता ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. याचा आपल्याला एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन आहे, त्याच्यामध्ये मी कव्हर करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की याचं एक्झाम्पल कसं की नवीन स्पीसीज जे आहे ते जनरेशन टू जनरेशन मध्ये कसं काय थोडे 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 बदल होत येते आणि मग नवीन स्पीसीज काय आहे ते जन्माला येते. ग्रॅज्युअली जन्माला येते का? नाही. आज मी आहे, माझा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ते सडन नवीन स्पीसीजमध्ये येणार का? नाही. पहिले आपले काय होते, आपण माकडासारखे होतो, हळूहळू आता आपण माणसासारखे झालो. तर हा जो आहे स्लो चेंज होता, सेव्हरल जनरेशन चालला, पिढ्यानंतर पिढी, त्यालाच काय म्हणतात? इव्हॉल्युशन म्हणतात. विथ रिस्पॉन्स टू काय? नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. तर आता बघा 3.5 वर्षापूर्वी नाही तर 3.5 बिलियन्स म्हणजे 3.5 अब्ज वर्षापूर्वी जे आहे, तर ह्या पृथ्वीवरती काय आहे? सजीव सृष्टी नव्हती. आपण बघितलं की पहिला जो सेल आहे त्याची उत्पत्ती कुठं झाली? तर पाण्यामध्ये झाली. फर्स्ट लिव्हिंग सेल आपण जर कुठे बघितला असेल तर ते आपण कुठे बघितला? पाण्यामध्ये, अर्थात ओशनमध्ये बघितला. ठीक आहे. मग त्याचं डेव्हलपमेंट झालं. ठीक. आता तो काय? ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडवाला सिम्पल सेल होता. काय होता? ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकवाला सिम्पल सेल होता. मग तो हळूवार त्याच्यामध्ये सुद्धा जनरेशन टू जनरेशन ग्रॅज्युअल चेंज होत गेले. मग तो मल्टीसेल्युलर बनला. आलं लक्षात? मल्टीसेल्युलर बनला. तो काय? कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग पुन्हा त्यात तो बदल होत गेले.
मग काय केलं, तो इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कंपाऊंडपेक्षा तो काय केलं मग प्रोटीन आणि इतर न्यूक्लिक ॲसिड त्याच्यामध्ये मग चेंजेस व्हायला लागले. तर अशा प्रकारे काय झालं, तर त्याच्यामध्ये बदल होत गेले हळूहळू. त्याच्यामध्ये काय गेले, अशा प्रकारे बदल होत गेले आणि त्यांची संख्या जी आहे ते वाढू लागली. ठीक आहे, कशा प्रकारे वाढू लागली, तर थ्रू नॅचरल सिलेक्शन. आपला इव्हॉल्युशन म्हटलं तर नॅचरल सिलेक्शन हा मुद्दा आलाच पाहिजे. कारण की आपली परिस्थितीनुसार आपण घडतो. आपण म्हणतो ना की हा गरिबीतून घडलेला आहे, किंवा याच्याकडे जास्त पैसा होता म्हणून हा असा बनला, किंवा याला जास्त मात चढला. तर काय परिस्थितीनुसार माणूस घडतो. तसंच हे परिस्थितीनुसार काय घडत आले. जे सेल जे होते त्यांना जर तो एन्व्हायरमेंट, ती जी परिस्थिती आहे जर त्यांच्या अनुकूल असेल तर त्यांची संख्या झपाट्याने वाढली. ज्यांची संख्या जी एन्व्हायरमेंट आहे ते अनसुटेबल असेल त्यांची संख्या काय झाली, कमी झाली आणि ते तिथेच काय झालं, एक्सटिंक्ट झाले. आपण जे म्हणतो ना काही काही, जसं भारतामध्ये अगोदर चित्ता होता, आता चिता सापडतो का, नाही, फक्त बिबट्या सापडतो. बिबट्या हा चिता नाही. ठीक आहे, आपण चिता जे आहे आफ्रिकेतून मागवले आहे, मध्य प्रदेशच्या पुणे जंगलात सोडले होते मोदीजीनं. आलं लक्षात. तर आपला आता पुढे वळूयात परत. आपण बघितलं की आपला लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे होतं एक सेल पासून तर मल्टी सेल पर्यंत गेलेला आहे. सिंगल सेल अमिबा पॅरामोशियम पासून तर मल्टी सेल्युलर ॲनिमल म्हणजे काय, तर एलिफंट झाला, वेल झाला. सिंगल सेल कोलेरा हा जो आहे प्लांट आहे त्याच्यापासून तर मल्टी सेल्युलर प्लांट म्हटलं तर आपला काय, बनियान ट्री झाला, मँगो ट्री झाला. ठीक, अशा प्रकारे आपली काय झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे काय, तर सिंगल सेल पासून तर मल्टी सेल्युलर पर्यंत आपण काय मजल मारलेली आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यासाठी काय आहे, वेगवेगळ्या थेरी दिलेल्या आहे की भारतात म्हणतो मी की या पृथ्वीवरती की जीवनसृष्टी कशी उत्पन्न झाली आणि त्याची उत्क्रांती कशी झाली. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा ओरिजिन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड इट्स इव्हॉल्युशन. याच्यासाठी वेगवेगळी थेरी जी आहे सायंटिस्ट लोकांनी पुट आउट केली होती. पण त्यातली फक्त एकच थेरी सध्या युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे, ती म्हणजे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय, तर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे वाईडली एक्सेप्टेड थेरी आहे. आता नेक्स्ट आपण वळूया की थेरी ऑफ व्हॉट, इव्हॉल्युशन. थेरी ऑफ काय, तर इव्हॉल्युशन. मी तुम्हाला आताच सांगितलं की पहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो आपला पाण्यामध्ये सापडला होता. मग हळूहळू बदल होत गेले. ड्युरेशन ऑफ ऑल दिस चेंजेस इज ॲट मोस्ट 300 crore इयर्स. ठीक आहे, साधारण 300 करोड वर्ष लागले. ठीक आहे, आता हे जो विकास जो झाला आहे फक्त एकाच दिशेने झाला आहे का, आता मला पहिले एवढा हात होता मग एवढा हात नाही. विकास जो आहे तो सर्वांगीण झालेला आहे, ऑलराऊंडर झालेला आहे. 3 डायमेन्शनल नाही तर मल्टी डायमेन्शनल विकास झालेला आहे आपला. ठीक आहे, आपण पहिले रेंगत होतो, आता आपण काय झालो, उभं ताट मानेने आपण चालू शकतो, सरळ चालू शकतो. आपला माणसाचा जो विकास आहे तो सर्वांगीण विकास आहे. जर तुम्ही पक्षीला जर प्लेटमध्ये दिलं पाणी, ठीक आहे, तो पिऊ नाही शकत. पण तर त्याला जर तुम्ही सुरईमध्ये दिली, ठीक आहे, किंवा एक वाटीमध्ये दिली तर पक्षी पाणी पिऊ शकतो. पण आपल्याला वाटीत पाणी द्या की प्लेटमध्ये पाणी द्या, आपले हातच काफी आहे. उचललं, पाणी पिऊन टाकलं. हा जो आपला जो विकास आहे हा काय, सर्वांगीण विकास आहे, मल्टी डायमेन्शनल विकास आहे. काय म्हणतात, मल्टी डायमेन्शनल. तर काय, तर ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड एज इव्हॉल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. ठीक आहे, आपली हे जे पूर्ण जे विकास आहे मनुष्याचा जो आहे तो काय ऑर्गनायझेशनल आहे. आपण कुठे कमी पडलो का आपल्या विकासामध्ये, आपली बुद्धी सर्वाधिक विकासात्मक बुद्धी आहे. आपले हात झाले, पाय झाले, आता पायाचा उपयोग आता आपण कमी करत आहोत. म्हणून आपण काय करतो की आपलं बाळ जन्मलं तेव्हा तो सरळ चालायला लागतो का, नाही. कारण काय, तर आपण पायाचा तेवढा उपयोग केला नाही. तेच जर आपण बघितलं की एखादी बकरी असेल किंवा कुठला जनावर असेल तर त्याचा पिल्लू जेव्हा जन्मतो लगेचच काही तासाने तो चालायला लागतो, तर काही दिवसांनी तो धावायला सुद्धा लागतो. पण माणसाच्या बाबतीत असं होतं का, नाही, त्याला वेळ लागतो. ठीक आहे, तर बघा, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ व्हॉट, काय, प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम ॲन्सेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. त्याला काय म्हणतात,
इव्हॉल्युशन म्हणतात. काय? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट कोणाचं होतं? प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम दी अँसेस्टर. फ्रॉम दी अँसेस्टर म्हणजे काय? तर त्यांच्या पूर्वजापासून. हॅव्हिंग स्ट्रक्चरल, डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. स्ट्रक्चर म्हणजे काय आणि फंक्शन म्हणजे काय ते आपण पुढे बघूया की कशा प्रकारे त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये जे एव्हिडन्स जे आहे, एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन, आपण त्याच्यामध्ये बघू की कुठल्या प्रकारे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल चेंजेस जे आहे ते पूर्वजांपासून झालेले आहेत, जेणेकरून आपण त्याला काय म्हणतो? इव्हॉल्युशन म्हणतो. आलं लक्षात? मी घाम पुसून घेतो, तोपर्यंत तुम्ही लक्ष ठेवत राहा. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. अर्थात काय? तर उत्क्रांतीचे पुरावे. ठीक. ते इव्हॉल्युशनचे काही एव्हिडन्सेस आहेत. तर 6 प्रकारचे जे एव्हिडन्स दिलेले आहेत. जर परीक्षेमध्ये जर विचारलं की आन्सर दी फॉलोइंग टाइप्स ऑफ काय आन्सर दी फॉलोइंग टाइप्स ऑफ एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन, तर उत्तर काय राहणार? तर मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स राहणार, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स, त्याच्यानंतर काय कनेक्टिंग लिंक्स राहणार, व्हेस्टिजियल म्हणू का त्याला ऑर्गन? व्हेस्टिजियल ऑर्गन, आणि सर्वात शेवट काय राहणार? तर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. तर आपण बघूया, सुरुवात करूया. एव्हिडन्स क्रमांक 1, पुरावा क्रमांक 1. जज साहब ये सबूत चिक चिक के कह रहा है. आता हे सबूत जे आहे ते ओरडू ओरडू काय सांगते? तर हा आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. याला काय म्हणू आपण? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. आता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सचा अर्थ काय? एक्सटर्नल एव्हिडन्स, यालाच म्हणू आपण एक्सटर्नल एव्हिडन्स. हिंच मधामध्ये करताय. गेलं. आमचा कॅमेरामॅन मधामध्ये हसत आहे. खिकी करू नका कृपया, कॅमेरामॅनना विनंती आहे. तर हा होता आपला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. म्हणजे काय? तर एक्सटर्नल एव्हिडन्स. आता तुम्ही जर इथे बघितले आहे चित्र बघा, कुत्रा, मेंढी, कोल्हा. ठीक. यांचे तुम्ही चेहरे बघा. कसे चेहरे आहे यांचे? लंबुडके चेहरे. असं नका बघू का हा क्यूट आहे, हा हँडसम आहे, हा डेअरिंग बाज आहे, असा चेहरा नका बघू. मुली नाही आहे तुम्ही क्यूट जिजाजी म्हणणारे किंवा हँडसम जिजाजी म्हणणारे. हा जो कुत्रा आहे, मेंढी आहे किंवा कोल्हा आहे, त्याचे तुम्ही चेहरे बघितले तर चेहरे काय आहे त्यांचे? लंबुडके असे चेहरे आहे. बघा त्यांचे चेहरे बघा, लंबुडके आहेत. त्यांची जर डोळ्यांची जर रचना बघितली, ठीक आहे, कुत्रा आणि कोल्हा यांना नेहमी समोर बघावं लागतं जास्ती करून, कारण त्यांची शिकार दुसरा कोणी जनावर करत नाही. शक्यतो त्यांची शिकार खूप कमी प्रमाणात केली जाते, पण मेंढीची शिकार केली जाते जास्त प्रमाणात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय की जंगलामध्ये जर वाघ असेल, चित्ता, बिबट्या असेल, त्याच्यापासून त्याचं संरक्षण झालं पाहिजे, म्हणून त्याचे डोळे काय झाले? थोडे काय झाले? इव्हॉल्व झाले ऍज पर काय म्हणून? नॅचरल सिलेक्शन. तर त्याचे डोळे जर आपण बघितले समोर आहे का? नाही, थोडे साईडला आहे. साईडला असल्याच्याने काय? तर त्याचा अँगल ऑफ व्ह्यू जो आहे तो वाढलेला आहे. म्हणजे तो असा चहू बाजूने असा बघतो, असा चहू बाजूने बघतो. तर हा थोडासा बदल आहे. ठीक. यांचे चेहरे, यांचे जर नाक बघितले किंवा कान बघितले तर यांच्यामध्ये खूप सारी सिमिलॅरिटीज आहेत. याचाच अर्थ काय? याचा सिमिलॅरिटी आहे, हलकासा मायन्यूट चेंजेस आहे. याचाच अर्थ काय की हे जे तिन्ही जे जनावर जे इव्हॉल्व झाले आहे त्यांचे पूर्वज कोणीतरी एक असणार. आता इथे बघा, जर आपण झाड बघितलं तर हा आंब्याचा झाड आहे, चिक्कूचा आहे, हा जांबाचा, जांब म्हणजे पेरू, ग्वावा इंग्लिशमध्ये म्हणतात. तर याचा पानाचा जर स्ट्रक्चर बघितला तर हे काय आहे? रेटिक्युलेट फॉर्मेशन आहे. काय फॉर्मेशन आहे याचं? रेटिक्युलेट आहे का? लीफ व्हेनेशन म्हणतात त्याला, पॅरलल किंवा रेटिक्युलेट म्हणतात. लीफचा आकार जर बघितला तर हे काय? लंबुडके याचे पान आहेत, याचे थोडेसे गोलसर आहेत. यांचे फळं बघितले तर किंवा याचे पिट्युअल बघितले तर पिट्युअल म्हणजे याचे देठ जर बघितले तर त्याच्यात तुम्हाला सिमिलॅरिटीज सांभाळते म्हणजे सापडते. सर्वात बेस्ट उदाहरण जर बघितलं तर आपण बघितलं की संत्रा, मोसंबी आणि लिंबू तिघे काय आहे? भाऊभाऊस आहेत. तिघांचे जर पानं बघितले, फळं बघितले, सायट्रस फ्रूट आहे तिघांमध्ये व्हिटॅमिन सी असते. याचाच अर्थ काय की त्या झाडाचे जे पूर्वज आहे तो एक आहे. ठीक आहे, एक आहे. त्याच्यामधून त्यांनी काय झालं? बाय नॅचरल सिलेक्शन म्हणा, वातावरणानुसार झालं म्हणा किंवा त्यांच्या स्वभावानुसार म्हणा. आता याचा स्वभाव जो होता शिकारीपासून वाचायचा होता, म्हणून याचे डोळे इकडे झाले. ठीक आहे,
ॲज पर आणि त्यांनी नॅचरल अडॅप्टेशन केलं. तशाच प्रकारे याच्यामध्ये होता काय तर नॅचरल अडॅप्टेशन. तर हा झाला आपला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय? एक्सटर्नल एव्हिडन्स विच शोज सिमिलॅरिटीज. काय? एक्सटर्नल स्ट्रक्चर. एक्सटर्नल एव्हिडन्स म्हणण्यापेक्षा एक्सटर्नल स्ट्रक्चर विच शोज सिमिलॅरिटीज हॅव्हिंग देअर कॉमन अँसिस्टर. काय? एक्सटर्नल स्ट्रक्चर शोईंग सिमिलॅरिटीज हॅव्हिंग देअर कॉमन इंडिकेटिंग दॅट दे हॅव कॉमन. इंडिकेटेड. काय? इंडिकेट. हे काय सांगते? सांगत आहे आपल्याला. इंडिकेट करते. इंडिकेटेड दॅट दे आर हॅव्हिंग सम कॉमन अँसेस्टर. ठीक आहे. आता समोर वळूयात आपण अॅनाटॉमिकल एव्हिडन्स. आता आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय बघितलं होतं? एक्सटर्नल स्ट्रक्चर. आता अॅनाटॉमिकल एव्हिडन्स मध्ये आपण काय बघू? इंटरनल स्ट्रक्चर. आता हे काय आहे? आपल्याला हा एक्सरे दिसत आहे. एक्सरे जर आपण वरून बघितलं बघा, हा माणसाचा हात आहे, बैलाचा पाय आहे, काय म्हणते वटवाघूचा हा पंखा आहे, आणि हे काय वेल माशाचा फिन्स ज्याच्याने तो पोहतो. बघा आता बघा, माणसाचा हाताचा उपयोग आपल्याला माहित आहे, झापड मारण्यासाठी आणि ढुंगण धुवासाठी पण करतो, जेवण करण्यासाठी पण करतो. बैल पायाचा उपयोग कशासाठी करतो? लात मारण्यासाठी किंवा चालण्यासाठी. वटवाघूर काय करतो? पंख हवेत उडण्यासाठी. आणि हे जे आहे व्हेलचा जो फ्लिपर आहे तो पोहण्यासाठी कामी करतो. म्हणजे काय? हे जे स्ट्रक्चर जे दिसत आहे ते हे प्रत्येक हे वेगवेगळ्या जे प्राणी आहे, वेगवेगळे जे प्राणी आहे त्याच्यामध्ये त्यांचा काय आहे? कॉमन यूज आहे. काय? तर माणसांमध्ये हाताचा वेगळा यूज आहे, ऑक्समध्ये बैलामध्ये पायाचा वेगळा यूज आहे, बॅटमध्ये वेगळा यूज आहे, व्हेलमध्ये वेगळा यूज आहे. बघा वरून बघितलं तर आपल्याला काही सिमिलॅरिटी वाटत नाही. आणि आपण जर त्याचा स्ट्रक्चर बघितला, त्याचे यूज जर बघितले तर काय? प्रत्येकाचे वेगवेगळे यूज आहे. इन दॅट ऑर्गॅनिझम दे हॅव देअर रिस्पेक्टिव्ह यूज. काय म्हणू आपण त्याला? रिस्पेक्टिव्ह यूज. पण जर आपण त्याचं बोन स्ट्रक्चर बघितलं किंवा त्याचे जॉईंट बघितले, बघा माणसाचा हात आणि याच्यात काही फरक जाणवतो का आपल्याला? नाही. माणसाच्या हातात याच्यात काही फरक जाणवतं का? नाही. याच्यात बघितलं तर काही जाणवतं का? नाही. एवढंच खरं की याचं हे लांब बोट समजूया, 4 बोट देऊ नये. माणसाला किती? 5 बोट असतात. हे त्याचे. आणि बैलाच्या याच्यात बघितलं तर काय? ते 2 बोटासारखे. हे जर इथे 4 असते तर आपल्याला तरी बापरे हे तर माणसाचंच डुप्लिकेट आहे असं वाटलं असतं. बोन त्याचे जॉईंट बघा, जॉईंट मध्ये पण ते सिमिलॅरिटीज आहे का? आहे. ठीक. तर हे जे सिमिलॅरिटीज आहे तर ते काय? इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे काय? तर अॅनाटॉमिकल एव्हिडन्स. आता अॅनाटॉमिकल एव्हिडन्सची डेफिनेशन, आता याची व्याख्या जी आहे ते थोडी वेगळी आहे. तर बघा अॅनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे काय? तर सिमिलॅरिटी इन इंटरनल स्ट्रक्चर. ठीक आहे. सिमिलॅरिटी इन इंटरनल स्ट्रक्चर. त्याची जर इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर काय आहे? त्याच्यामध्ये काय आहे? सिमिलॅरिटी आहे. सिमिलॅरिटी इन इंटरनल स्ट्रक्चर बट यूज ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल. इन डिफरंट ॲनिमल नका करू बघा. यूज ऑफ दिस स्ट्रक्चर इज डिफरंट. यूज ऑफ दिस स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल. जर तुम्ही डिफरंट ॲनिमल केलं तर इथं वेगवेगळ्या जनावरात होऊन जाईल. डिफरंट यूज ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह. रिस्पेक्टिव्ह म्हणजे ह्युमनचा ऑक्समध्ये, बॅटमध्ये. तर काय राहणार याची डेफिनेशन? काय राहणार? ॲनिमल हॅव्हिंग सिमिलर इंटरनल स्ट्रक्चर. ॲनिमल हॅव्हिंग सिमिलर इंटरनल स्ट्रक्चर बट यूज ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रेस्पेक्टिव्ह ॲनिमल. तर हे होती आपली अॅनाटॉमिकल एव्हिडन्सची डेफिनेशन. नेक्स्ट वळूया. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? आता बघा वेस्टिजियल ऑर्गन हा खूप सोपा प्रश्न आहे. आपण जर बघितला असेल वेस्टिजियल ऑर्गन, तर वेस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन म्हणजे काय? की डेव्हलप्ड और अनडेव्हलप्ड. डेव्हलप्ड और अनडेव्हलप्ड म्हणजे हे काय झालं? ट्रू फॉल्स म्हणजे काय? दोन्ही एकाच ह्याच्यात आल्यासारखे झाले. तर वेस्टिजियल ऑर्गनची काय डेफिनेशन? डिजेनरेटेड और अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन. डिजेनरेटेड और अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन, त्याला काय म्हणू आपण? वेस्टिजियल ऑर्गन म्हणू. ठीक आहे.
ॲज पर नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आपण काय करतो की आपल्या शरीरात काही बदल करत असतो. ठीक आहे, तर हे जे बदल आहेत ते रातोरात बदल होते का? नाही, हे जनरेशन टू जनरेशन कॅरी होते. आपण बघितलं की काही वर्ष लागतील की इथे बदल व्हायला, काही वर्ष लागते, काही पिढ्या लागते, तेव्हाच काय होतो की इव्हॉल्युशन ही संकल्पना तयार होते. ठीक आहे, तर बदल होत असताना काही काही वस्तू जी आहे आपण त्याचा उपयोग करत नाही, ते तशीच राहते. तर ठीक आहे, ते कधी कधी आपल्याला युजलेस होऊन जाते. ठीक, ज्या वस्तूचा उपयोग करतो ती डेव्हलप होते, ज्या वस्तूचा आपण उपयोग करत नाही. वेस्टिज्युअल ऑर्गन म्हणजे लक्षात घ्या की ज्या वस्तूचा, ज्या अवयवाचा उपयोग आपण करत नाही ते आपल्यासाठी युजलेस होऊन जाते आणि कधी कधी ती घातक सुद्धा होते. कसं? तर आपण बघू की अपेंडिक्स. आपण बघत होतो की पूर्वी आगीचा शोध लागायचा अगोदर काय करत होते, आपले जे पूर्वजाचे शिकार करायचे आणि ते काय करायचे, तर कंदमुळं खायचे. तर कच्चे पदार्थ ते न शिजवता खायचे. तर ते पचवासाठी त्यांना काय सांगायचं, आपण जेवण करतो तर पचवासाठी काय लागते आपल्याला, की गॅस्ट्रिक ज्यूस लागते. ठीक आहे, आपल्या पोटामध्ये बाईल ज्यूस तयार होते, गॅस्ट्रो इंटेस्टिनाल ते जे ज्यूस तयार होते. तर त्याच्या मदतीसाठी काय करायचं, अपेंडिक्स स्वतः एक ज्यूस सिक्रेट करायचा. त्याच्या मदतीने काय होतं की पचन आपल्याला व्हायचं. पण हळूहळू माणसाने आगीचा शोध लावला, तो कच्चे पदार्थ खाणं त्याने बंद केले, तो शिजवलेले उकडलेले पदार्थ खायला चालू केलं आणि ह्या अवयवाचा उपयोग काय झाला त्याच्यासाठी, ह्या ऑर्गनचा उपयोग काय झाला त्याच्यासाठी, युजलेस झाला. आता हा युजलेस झाला आपल्या ऑर्गन. आपण बघितलं की कोणाकोणाच्या शरीरात अपेंडिक्स राहत नाही, कोणाकोणाच्या शरीरात अपेंडिक्स राहते. तो अपेंडिक्स जर मोठा झाला तर त्याचं पोट दुखते आणि डॉक्टर त्याचं ऑपरेशन करतो. तर हा काय झाला त्याच्यासाठी, अपेंडिक्स हा हार्मफुल झाला त्याच्यासाठी. काय, तर ज्या माणसामध्ये तो अपेंडिक्स आहे तो काय झाला, हार्मफुल झाला. कधी कधी अपेंडिक्स जर अंदर फुटलं तर त्याचं पॉयझन होतो आणि माणूस काय करू शकतो, मरतो सुद्धा अशा स्थितीत. तर हा होता अपेंडिक्सचा एक्झाम्पल. हा जो आहे आपल्यासाठी युजलेस ऑर्गन आहे, त्याच्यामुळे हा काय पिढ्यानपिढ्या चालत आहे. आता हा हळूहळू डिजनरेट होत आहे. इथून जर आपण 20-30 नंतर पिढ्या बघितल्या, 20-30 वर्षानंतर नाही, 20-30 पिढ्या जर बघितल्या तर त्याच्यात कदाचित आपल्याला एखादी असा नमुना सापडेल की त्याच्यात अपेंडिक्स सापडेल आपल्याला. आता हे बघा, विजडम टीथ, याला म्हणतात अक्कल दाढ. ठीक आहे, पूर्व आपण जेव्हा कच्चे पदार्थ खायचो तर चावासाठी ही अक्कल दाढ सुद्धा कामी यायची. पण आता अक्कल दाढी तितक्या कामी येत नाही आपल्या. म्हणून कधी कधी डॉक्टर काय करतात की हे अक्कलदाढ उफळून टाकतात, कारण की तिचा काहीच उपयोग नाही जेवताना आपल्याला. कधी कोणाकोणाला अक्कलदाढ येत पण नाही, कोणाकोणाला जर अक्कलदाढ येते ते सरळ न येता आडवी तेडवी आली तर त्याच्यामुळे काय झालं की हे बाजूच्या दाताला थोडी पुश करते किंवा त्याच्या अंदर जाण्याचा प्रयत्न करते. तशा वेळेस हे अक्कलदाढ काय होते, विजडम टीथ, ते हार्मफुल होते. अशा वेळेस डॉक्टर काय करते, ते काढून टाकते. नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं ते इयर मसल्स. ठीक आहे, आता जंगलातले जर प्राणी बघितले तर कुठला आवाज झाला तर ते प्राणी टचकन असे कान वर करतात आणि इकडे कान फिरवतात, इकडे कान फिरवतात. पण आता आपण जंगलात राहतो का? नाही. आपण शहरात राहतो, आपण गावात राहतो, आपण माणसाच्या वस्तीत राहतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणाचा धोका आहे का? नाही. त्याच्यामुळे आपण छोट्या आवाजासाठी कान इकडे तिकडं फिरवतो का? आता नाही, फिरवत नाही. म्हणजे काय, तर हा जो पिन्ना आहे त्याचा मुवमेंट आपल्यासाठी काय झालेला आहे, युजलेस. म्हणजे काय, ती मसल्स जी आहे मुवमेंट करणारी ती काय झाली आहे सध्या, युजलेस. अर्थात ती काय झालेली आहे आता आपल्यामध्ये, ती युजलेस झाली होती, त्याच्यामुळे ती काय झाली आता, डिजेनरेट झाली. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तर बोन किंवा कॉकिक्स. आपण म्हटलं होतं की हनुमानजीला बघितलं की हनुमानजीला शेपटी होती. म्हणजे काय, तर आपले जे पूर्वज होते त्यांना शेपटी होती, त्याचे निशाण अजूनही आपल्या दिसते. हे जे हाड जे दिसते आपल्याला मागे, पाठीच्या कणा मागे, तर ते काय आहे, टेल बोन अर्थात कॉकिक्स म्हणतात. इथूनच शेपटीचा काय होता, उगम व्हायचा. तर हे झाले काही वेस्टिजियल ऑर्गन. आता नेक्स्ट एव्हिडन्स बघू आपण, पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स. यालाच म्हणतात एव्हिडन्स बेस्ड ऑन फॉसिल. आता हे फॉसिल कसे काय तयार होतात. आता आपण पृथ्वीवर राहतो तर आपण बघितलंच आहे की अर्थक्वेक होतो, कधी पूर येतो, भूकंप, पूर, कधी व्हॉल्कॅनिक इरप्शन होतो,
ठीक आहे. तर अशा वेळेस काय होते की कुठलं झाड झालं किंवा प्राणी झाला अर्थक्वेकमध्ये जर आला तर तो काय जाते जमीनच्या अंदर चालला गेला, किंवा फ्लड आला तर त्याच्यात डुबून गेला, किंवा वॉल्कॅनो आला तर त्याच्यावरती लावा चढून गेला. तर तो जर समजा एक ससा आहे तो पहाडावर होता आणि अचानक वॉल्कॅनोला काय म्हणतो आपण मराठीत, ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्याच्यातून लावा निघाला आणि तो लावा ससाच्या वरून चालला गेला. काही दिवसांनी मग काय ते 10,000 वर्षानंतर मी तिथे गेलो, थोडं खोदकाम केलं आणि मला काय सापडते, सशाची तर स्किन जळली होती, पण सशाचे जे हाड झाले किंवा काही झालं तर ते त्याच्या अंदर जसेच्या तसे मला सापडते. म्हणजे काय तर ते एव्हिडन्स होते. इथे बघत शकतो की आपण हे जे आहे एव्हिडन्स आहे हे डायनासॉरचे आहे, हे मच्छीचे एव्हिडन्स झाले, हे डायनासॉरचं तोंड झालं. तर हे काय कुठल्या ना कुठल्या याच्यात दबल्या गेलेले आहे आणि बघा त्यांचे जे आहे ते दबल्या गेलेले आहे ते काय झाले प्रिझर्व झाले, त्याच्यामध्ये काय झाले प्रिझर्व झाले. आता ऊन पाऊस वारा यांचा मारा त्याच्यावर झाला का आता नाही, कारण ते आधीच दबलेले आहेत. तर हे जे प्रिझर्व जेव्हा आपण उत्खनन करून काढतो तेव्हा आपल्याला जे मिळतात त्याला काय म्हणतात फॉसिल म्हणतात. ठीक आहे. फॉसिल फ्यूल पण आपल्याला माहित आहे, जे जमिनी काढतो त्याला म्हणतात फॉसिल फ्यूल. आता बघा हे फॉसिल जे आहे हा एव्हिडन्स कशा प्रकारे आपल्या कामी येतो. अरे यार गायब हो जाऊन झालं. तर आता हे कार्बन डेटिंग जे पद्धती आहे, ठीक आहे, कार्बन डेटिंग. आता कुठलंही झाड घ्या किंवा ॲनिमल घ्या, याला काय लागते वाढीसाठी ग्लुकोज लागते, कार्बोहायड्रेट लागते, शुगर लागते. हे सगळे कंपाऊंड कशापासून बनलेले आहेत कार्बन पासून. ग्लुकोजचा जर फॉर्म्युला आपण बघितला की C6H12O6, तर त्याच्यात काय आहे कार्बन आहे. किती आहे कार्बन त्याच्यात 6. ठीक. तर हे जे कार्बन जे आहे, जसा प्राणी एखादी मेला किंवा झाड मेलं तर तो काय करतो अन्न खाणं तर बंद करून जाईल. ठीक आहे. आणि त्याचा जर फॉसिल जर झाला तर काय झालं ते त्याच्यात प्रिझर्व झालेला आहे. काय झालेलं आहे प्रिझर्व झालेला आहे. तर आता बघा की डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन C14, 2 प्रकारचे कार्बन आहेत, एक C12 आणि एक C14. C14 हा जो कार्बन आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन आहे आणि C12 जो आहे तो नॉर्मल कार्बन आहे. तर कार्बन डेटिंग पद्धतीचा जेव्हा आपण करतो तेव्हा आपण C14 हा कार्बन पद्धतीचा वापर करतो आणि C14 आणि C12 हा कार्बनचा काय करतो आपण रेशिओ बघतो. काय करतो C12 आणि C14 ह्या कार्बनचा काय करतो रेशिओ करतो. त्याच्यावरून आपल्याला माहित पडते की ती जे फॉसिल आहे ती किती जुनी आहे. आणि ह्या पद्धत कार्बन डेटिंगची पद्धत कुठे वापरता येते फक्त पॅलिओन्टॉलॉजिकल आणि अँथ्रोपोलॉजी, पॅलिओन्टॉलॉजी आणि अँथ्रोपोलॉजी याच्यासाठीच आपण काय करू शकतो पॅलिओन्टॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल अँड मेन्युस्क्रिप्ट. मेन्युस्क्रिप्ट म्हणजे काय तर लिखावट. आपण बघितलं की हे पुस्तक आहे हे 2000 वर्ष जुनं पुस्तक आहे किंवा हे 700 वर्ष जुनं पुस्तक आहे. म्हणजे काय तर आपण शिस पेन्सिलने जेव्हा लिहिलं तर काय लिहिलं की कार्बनने लिहिलेलं आहे. तर ते आपल्याला माहीत पडते की नेमकं हे पुस्तक किती वर्ष जुनं आहे किंवा हे जे फॉसिल आहे 5000 वर्ष जुनं आहे काय आहे. तर काय करते C14 आणि C12 याच्या रेशिओवरून काढल्या जाते की ॲक्च्युअल हा किती वर्ष जुना आहे. ठीक आहे. आता ह्या फॉसिलवरूनच आपल्याला कळलं की जे वर्टिब्रेट्स आहे ते इनवर्टिब्रेटमधून ओरिजिनेट झालेले आहे. वर्टिब्रेट म्हणजे काय की ज्याच्या पाठीला कणा असते, ज्याची पाठ ताण असते. आणि इनवर्टिब्रेट म्हणजे काय तर ज्याच्या पाठीला कणा नसतो. ठीक. आता बघा इंट्रोडक्शन. आता हे विलर्ड लिबी हे जे सायंटिस्ट होते यांनी जे आहे C14 रेडिएक्टिव्ह डिके ऑफ नॅचरली अकरिंग C14 हा त्यांनी डेव्हलप केला होता. त्याच्यासाठी या पद्धतीला म्हणतात कार्बन डेटिंग पद्धत. आणि याच्यासाठी त्यांना काय मिळालं होतं नोबेल प्राइज मिळाला होता. तर कार्बन डेटिंग पद्धतीचा शोध कोणी लावला तर विलार्ड लिबी या सायंटिस्टनी लावला होता. सायंटिस्टचं चित्र आहे तुम्ही तुमच्या पुस्तकात बघू शकता. आता इथे जे आहे सेडिमेंटरी रॉक्स अँड फॉसिल, इथे हे जे चित्र जे आहे याच्यावरून काय लक्षात येते हे बघा हे इनवर्टिब्रेट्स आहे. हा इतका सॉरी हे इनवर्टिब्रेट्स आहे. हे ॲम्फिबिया किंवा पायसेस, रेप्टाइल्स, एव्स अँड मॅमल्स
आता बघा पॅलेझोइक इरा सर्वात पहिले जे आहे, आपण म्हटलं होतं की सर्वात पहिली उत्पत्ती जी झाली होती ती कुठे झाली होती, ओशन समुद्रामध्ये पाण्यामध्ये झालेली होती. तर तो जो इरा आहे त्याला म्हणतात पॅलेझोइक इरा म्हणतात. काय म्हणतात त्याला, पॅलेझोइक इरा. म्हणजे काय, स्टारफिश हे काय, ही इनव्हर्टिब्रेट आहे. स्पायसेस म्हणजे काय तर मच्छी, फिशला काय म्हणतात स्पायसेस म्हणतात. एम्फिबियन म्हणजे जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. तर हे जे आहे यांची सर्वात अगोदर उत्पत्ती झाली. हे जे आहे पॅलेझोइक इरा हा सर्वात जुना इरा आहे. त्याच्यानंतर काय आला त्याच्यापेक्षा मॉडर्न इरा म्हणजे काय तर मेसोझोइक इरा, याच्यापेक्षा थोडा नवीन. तेव्हा काय झालं तर हा जे आहे एम्फिबियन्स वरून काय झाले रेप्टाईल्स तयार झाले. बघा इन्व्हर्टिब्रेट्स वरून पायसेस वरून एम्फिबियन्स म्हणजे पाण्यात राहणारे, एम्फिबिया म्हणजे काय जे पाण्यात पण राहते जमिनीवर पण राहते. त्याच्यानंतर काय आले रेप्टाईल्स, जमिनीवर रेंगणारे, आणि हे आले डायनासोर धावणारे. त्याच्यानंतर आलं सेनोझोइक इरा म्हणजे काय तर आकाशात उडणारे पक्षी, त्याला म्हणतात एओस, आणि हा ससा झाला मॅमल्स. ठीक आहे. तर पॅलेझोइक इरामध्ये काय काय येते, एम्फिबिया, पायसेस, इन्व्हर्टिब्रेट. मेसोझोइक इरामध्ये काय आलं रेप्टाईल्स आलं. सेनोझोइक इरामध्ये काय आलं बर्ड्स किंवा मॅमल्स. आता हे आहे कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक म्हणजे काय, आता हा झाला डकबाईल प्लॅटिपस, हे आहे लंग फिश, हा आहे पेरिपेटस. आता बघा some plants and animals show some morphological character by which they can be related to two different groups, hence they are called as connecting link. बघा some plant and animal shows morphological character म्हणजे काय तर external character by which they can be related to two different groups. काय टू डिफरंट ग्रुप्स, त्याला काय म्हणतात कनेक्टिंग लिंक. आता जर कनेक्टिंग लिंकचा आता हा जर डकबाईल प्लॅटिपस जर बघितला आपण तर बघा याची जे चोच आहे, याचं जे तोंड आहे ते बदकासारखं आहे. कसा आहे तो, बदकासारखा आहे. आता बघूया आपण पुढे बघूया की एक्झाम्पल इन पेरिपेटस कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. ठीक. These animals shows tracheal respiration and open circulatory system similar to arthropod. म्हणजे काय तर हा पेरिपेटस जो आहे तो कनेक्टिंग लिंक आहे. कशाचा कनेक्टिंग लिंक, बिटवीन एनालिड अँड आर्थ्रोपोडा. कुठे गेलं, हा इंडिकेट दॅट पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन एनालिड अँड आर्थ्रोपोडा. अर्थात काय तो माझा जो आहे, आता आपण जेव्हा डिटेलमध्ये जाऊ पुढच्या चॅप्टर तर त्याच्यामध्ये आपण बघणार की ॲनालिडा कशाला म्हणू, ऑर्थोपोडा कशा म्हणू. ठीक आहे. तेव्हा तुमच्या क्लिअरली लक्षात येणार की ॲनालिडा आणि ऑर्थोपोडामध्ये काय डिफरन्स आहे. आता हा जो पेरिपेटस आहे याची बॉडी कशी आहे, सेगमेंटेड, थिन क्युटिकल अँड पॅरापोडा लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. आता बघा याची बॉडी जी आहे थिन आहे, सेगमेंटेड बॉडी आहे, थिन बॉडी आहे, सेगमेंटेड बॉडी आहे. आणखीन काय काय आहे याच्यात. अँड सिमिलरली दीज एनिमल्स शो ट्रॅकियल रेस्पिरेटरी सिस्टीम अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक. रेस्पिरेटरी सिस्टीम कशी याची ट्रॅकियल आहे आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. बघा दोन प्रकारचे सर्क्युलेटरी सिस्टीम असतात, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये रक्त काय आहे सरळ शरीरातल्या लिक्विड फ्लुइड मध्ये असते. तर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय आहे, जसं आपलं क्लोज सर्क्युलेटरी आपले रक्त काय नसातून वाहते, हृदयात येते. आपले जे रक्त जे आहे ते शरीरातल्या कुठल्या लिक्विड सोबत मिक्स होते का, नाही. त्यालाच म्हणतात क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. तर हा काय पेरिपेटस कनेक्टिंग लिंक बिटवीन काय ॲनालिडा अँड ऑर्थोपोडा. तसंच हा डकबाईल प्लॅटिपस जो आहे तो काय करतो, अंडे देतो. कोणासारखा, रेप्टाईल्स सारखा. पण मॅमल्स सारखे काय आहे, त्याला स्तन आहे. म्हणजे काय तो दुग्धधारी आहे, त्याला काय मेमरी ग्लँड्स आहे. म्हणजे काय याची चोच जी आहे बदकासारखी आहे. हा रेप्टाईल सारखा अंडा देतो. जर तुम्ही बघितलं असेल, साप बघितला असेल, मगर बघितला असेल, टार्टाईज बघितला असेल, हे काय करतात अंडे देतात. पण ते त्यांच्या पिल्लांना दूध देतात का, दूध पाजतात नाही. दूध फक्त कोण पाजतो, मॅमल्स.
ज्याला मॅमरी ग्लँड्स असतात, अर्थात स्तन असते, त्यालाच काय म्हणतो आपण, मॅमल्स म्हणतो. पण हा काय असते, रेप्टाईल्स सारखा अंडे देतो आणि याला काय असते, मॅमरी ग्लँड असल्यामुळे हा त्याच्या पिल्लांना दूध पाजतो. ठीक, तर हा एक कलेक्टिंग लिंक आहे. आता लंगफिश म्हटलं की हा जो आहे लंगफिश पाण्याच्या अंदर घेतला तर हा जो रेस्पिरेशन थ्रू गिल्स करतो. गिल्स आपण बघितलं, मच्छीची इथे गाला असते ज्याच्यात आपण हुक अडकवतो आणि पकडतो. तर पाण्याच्या अंदर तो त्याच्या थ्रू रेस्पिरेशन करतो आणि जसा पाण्याचा वर आला तर तो काय करतो, त्याच्या अंदर फुफ्फुस आहे, त्या फुफ्फुसाने तो श्वास घेतो. म्हणून हे जे फिश आहे ते पाण्याच्या अंदर पण जिवंत राहते आणि पाण्याच्या बाहेर पण जिवंत राहते. पाण्याच्या बाहेर ती लगेच काय करते, मरत नाही. यालाच काय म्हणतात, कनेक्टिंग लिंक. लंगफिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स इररेस्पेक्टिव्ह ऑफ बीइंग फिश. This example indicate that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. अर्थात काय, तर मॅमल्स आर इव्हॉल्व फ्रॉम रेप्टाईल्स. आता हा डकबाईल प्लॅटिपस का सांगते की मॅमल्स आर इव्हॉल्व फ्रॉम रेप्टाईल्स, कारण आपण का मॅमल्स आहोत. डकबाईल प्लॅटिपस रेप्टाईल सारखा अंडा देतो आणि मॅमल्स सारखा, माणसांसारखा तो त्यांच्या पिल्लांना दूध पाजतो. आणि लंगफिश काय सांगते की, काय सांगते लंगफिश, एम्फिबियन्स फ्रॉम फिश. एम्फिबियन्स जे आहे, मगर, बेडूक, जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात, ते कुठून इव्हॉल्व्ह झाले, तर फिश पासून. म्हणजे काय, तर मगर आणि बेडूक यांचे पूर्वज काय असेल, फिश असेल आणि आपले पूर्वज काय असेल, सरपटणारे जीव असेल. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. थोडा घाम पुसून घेतो मी, नंतर बघूया आपण. आता नेक्स्ट आणि शेवटचा एव्हिडन्स आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. ठीक आहे, एम्ब्रिओ. ठीक, तुम्हाला माहित असेल एम्ब्रिओ म्हणजे काय असते. ठीक आहे, गर्भाशयातला सुरुवातीचा भाग. ठीक, 2 सेल फ्यूज होते, मग झायगॉट फॉर्म होतो, मग ते झायगॉट डेव्हलप्स इनटू एम्ब्रिओ. तर बघा, आता जर तुम्ही एम्ब्रिओ बघितलं तर हे फिशचं एम्ब्रिओ, सॅलमेंडर, टॉर्टाईस, चिकन, पीक, डुक्कर, काऊ, रॅबिट, मॅन. आता बघा, यांचा जो एम्ब्रिओची जर सुरुवात बघितली, काही डिफरन्स जाणवतो का, नाही. एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज त्यांच्यामध्ये काय आहे, गहन साम्यता आहे. काय आहे, गहन साम्यता आहे. जर तुम्ही जर बघितली फर्स्ट स्टेज त्यांची, त्याच्यानंतर जसं त्यांचं डेव्हलपमेंट होते तसं त्यांच्यामध्ये काय होते, डिफरन्स तुम्हाला काय होते, त्यांच्यामध्ये फरक स्पष्टपणे तुम्ही जाणवू शकता की नाही, हे डुकराचं पिल्लू आहे, हे काय आहे, हे डुकराचं पिल्लू आहे, हे माणसाचं पिल्लू आहे, हे कासवाचं पिल्लू आहे आणि ते काऊचं पिल्लू आहे, गायचं. हे काय आहे, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. म्हणजे हे काय करतात की सुरुवातीचे जे आहे, इनिशियल स्टेज जे आहे, ते सांगतात की या सगळ्या अॅनिमलचा कोणी ना कोणी जो ओरिजिन आहे तो काय आहे, कॉमन एक ओरिजिन आहे. हा एव्हिडन्स सांगतो. काय सुरुवातीचे एम्ब्रिओ काय, एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज आहेत. याचा अर्थ काय आहे की यांचे जे आहे अँसेस्टर जे आहेत ते कुठे ना कुठे कॉमन आहे. तर हा होता आपला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. आलं लक्षात. पुढे नेक्स्ट क्लासमध्ये बघूया डार्विन्स थेरी.